आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बांगलादेशी खेळाडूच्या आयपीएलमध्ये खेळण्यावरून वाद, मुस्तफिजुर रहमानला संघातून काढून टाका, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांच्या कोलकाता संघाला सूचना। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त, सदानंद दाते आजपासून राज्याच्या पोलीस महासंचालकपदी। साईंच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीमध्ये 23,29 लाखांचं दान, नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान 8 लाखांहून अधिक भाविक साई चरणी नतमस्तक। देशातील डिलिव्हरी बॉयज आणि कॅब ड्रायव्हर्सना केंद्राचा मोठा दिलासा, आता गिग वर्कर्सना आरोग्य विमा, अपघाती विमा आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळणार। सोशल सिक्युरिटी कोड 2020 अंतर्गत नव्या नियमांचा मसुदा जाहीर। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय, 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत असणार, 1 जानेवारीपासून नियम लागू। एसटी महामंडळाकडून सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान 2,24,82,000 ऑनलाईन तिकीट विक्री, 303,65,00,000 रुपयांचा महसूल तिजोरीमध्ये जमा। नाशिकच्या मनमाडमध्ये इच्छामणी गणपती मंदिरामध्ये चोरी, चोरट्याकडून मंदिराच्या मागील भागाचा पत्रा कापून चांदीचा उंदीर आणि पितळी घंटा लंपास, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू। महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो। प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरी इथे खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। मानाच्या पालखीची मिरवणूक, महापूजा आणि भंडाऱ्याची उधळण करत परिसर दुमदुमला। पुढील 15 दिवस भाविकांची मांदियाळी। मुंबई पुण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान आज रात्री 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार। ब्लॉक दरम्यान 145 लोकल रद्द होणार। रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। जीआरपीकडून सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी हेल्प डेस्क, आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना तातडीनं मदतीसाठी हेल्प डेस्क सुरू। मुंबई पोलिसांना मालकी हक्कानं घरं देता येतील का, या संदर्भात अभ्यास समितीची स्थापना। या समितीमध्ये सामान्य प्रशासन, वित्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग, अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशासनाचा समावेश। उत्तर भारतातून वाहून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका कायम। मुंबईमध्ये दिवसा उन्हाचा कडाका जाणवत असला तरी पहाटेच्या किमान तापमानामध्ये घट। कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी देशातील पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक चाचणी विहीर, आयआयआर मुंबई आणि एनटीपीसी लिमिटेडच्या संयुक्तपणे चाचणी यशस्वीरित्या पूर्ण।